हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सकाळची वेळ आहे. रुद्रला आम्ही फिरवून आणलं आहे. त्याच्यानंतर रुद्र बसला आहे, आता खेळतो आहे. आई रुद्रच्या आणि आमच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवतात आणि तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेते. रुद्रला आहे ना आता कुठेही जातो आणि ना उभा राहतो आणि जी आपण वस्तू असते ना त्या घ्यायला बघतो, पकडायला बघतो. त्याला काही अजून व्यवस्थित म्हणजे चालता येत नाही, त्याला त्याचा तोल अजून सावरता येत नाही. फक्त उभा राहतो तोही पकडून. जर त्याने बॅलन्स सोडला की धपकन पडतो. बऱ्याच वेळा झाल्या तर त्याला पडला आहे तो बऱ्याचदा. त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं आणि कुठली वस्तू त्याला पकडायची असते, घ्यायची असते. त्याला बोटाला धरलं की थोडासा तो चालायला बघतो आहे, पण पावलं एवढे लांब लांब टाकतो ना की त्याला तोल नाही धरता येत. मग पुन्हा तो खेळायला लागला आहे. मी माझं काम करते. आम्हाला दर दिवसाआड पाणी येतं, त्याच्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याचं आणि बाकीचं पण पाणी जे आहे ना ते स्टोअर करून घ्यावं लागतं. हे जे किचन आहे तर ते म्हणजे अजून मी त्याच्यात काही बदल केलेले नाही. त्याच्या आधीचं किचन मी तुम्हाला दाखवून घेते. नंतर थोडेफार बदल करणार आहे, कारण की आता रुद्र इकडे तिकडे खेळायला लागला. ती मांडणी आम्ही अजून अटॅच केलेली नाही आहे, ती अजून भिंतीला अटॅच करायला लागणार आहे, कारण की कुठली पण वस्तू तो ओढायला बघतो आहे. हे आमची बाल्कनी आहे, त्याच्यामध्ये ड्रम आम्हाला पाणी साठवून ठेवावं लागतं, त्याच्यामुळे ड्रम भरून ठेवावं लागतं. आणि वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. हे बाहेरचं आमच्या किचनमध्ये आम्हाला काय काम काय काम असतं ना. आम्हाला किचन ओटा पण मोठा नाही बसून ठेवायला. आहे ना रुद्र कधी पण मी काही काम करत असेल ना किचनमध्ये तो येत होतो. आता मी तिथे काय करते त्याला बघायचं होतं, म्हणून त्याला उचलून घेतलं आणि त्याला दाखवते. थोडं बघायला लागलं की मग तो शांत राहतो. त्याला पाण्यात हात घालून बघितलं त्याने कसं वाटतंय ते. तर त्याला कुठली पण अशी वस्तू दिली ना खेळायला, संत्री, मोसंबी किंवा असं काही फळ असेल ना, तो हातात घेतो, असं त्याचा रस काढतो, खेळत राहतो. त्याला किती पण वेळ तो गुंतू शकतो. आमचं जे किचन आहे ना, किचन ओटा फार लहान आहे. तिथलं किचन ओट्याच्या जवळ पहिले मी पिण्याचे भांडे पण तिथं ठेवायचे, तर खूप अडचण व्हायची. आता ते पिण्याची भांडी दुसऱ्या साईडला ठेवले तिकडे जुन्या टिपॉयवरती. आज मी मेथीची पातळ भाजी करणार आहे आणि चपात्या. रुद्रासाठी मी रोज वरण भात लावते थोडासा आधी, कारण सकाळी त्याने थोडा नाश्ता केलेला असतो. त्याचबरोबर तो आमच्यासोबत चपातीसुद्धा थोडीशी खातो. आता तुम्ही किचन ओट्यावर बघू शकता की ना तिथे समोरच एक बोर्ड आहे, जो त्यांनी कशासाठी दिला माहिती नाही. तो लावणारा किती हुशार असेल विचार करा. एकदम शेकडीच्या वरतीच येतो. त्याच्यामुळे तिथे काही मी त्याला झाकून ठेवलं होतं, पण काल परवाच मी त्याचं ते सगळं काढले, चिकटपट्टी वगैरे ते लावून ठेवलेलं. तिथे घासायचं होतं तेव्हा काढून ठेवलं. आणि आता काय झालं की मी या साईडला दुसऱ्या बाजूला काय ठेवलेली पिण्याची भांडी ठेवली ना, त्यामुळे तिकडे पण आम्हाला मिक्सर लावता येत नाही. त्यामुळं मग मिक्सर लावण्यासाठी मी तिथे तो पॉईंट ठेवला थोडे दिवस. आता बघूया तिथे पण मग तो मला बंद करायला लागला आणि जिथे फिल्टरचा त्यांनी पॉईंट दिलेला आहे ना तिथेच मिक्सर लावत जाईल, कारण की ते थोडं रिस्की आहे, कारण की शेगडीच्याच वरती एकदम ठेवलेलं आहे त्यांनी. मेथीची पातळ भाजी करताना ना मी लसूण आणि मिरची वाटून घेते आणि नंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार. आणि ही पातळ भाजी थोडी घट्ट करण्यासाठी शेंगदाण्याच्या कुटाबरोबरच बेसन पीठ घालते. बेसन पीठ नसेल तर आपण ज्वारीचंसुद्धा पीठ त्याच्यामध्ये घालू शकतो. कणिक मी आधीच मळून घेतले. आता मी पहिले भाजीला फोडणी देऊन घेते. तर भाजीमध्ये मी थोडंसं तेल आणि त्यानंतर मोहरी टाकणार आहे. त्याच्यानंतर जी मिरची आणि लसूणीची पेस्ट केलेली ती टाकणार. नंतर मेथीची भाजी त्याच्यात परतून घेणार आणि मग बाकीचं सगळं टाकणार. महाराष्ट्रात तसंच भारतात आपल्या सगळीकडे आहे ना पालेभाज्या करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आमच्या गावाकडं ना बऱ्याचशा पालेभाज्या आहेत त्या हटून केल्या जातात. त्याच्यामध्ये म्हणजे ज्वारीचं किंवा आपलं बेसन पीठ ॲड केलं जातं. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि काही ठिकाणी लाल तिखटसुद्धा घालतात. तर आम्ही ते हिरवी मिरची घालते आणि मग नंतर मी चपात्या करायला घेतल्या. आता माझी एक मैत्रीण कोकणातली आहे, तर त्यांच्याकडे तर पातळ भाजी तर केलीच जात नाही ह्याची पालेभाज्यांची कोणत्याही. आणि शिवाय त्या ज्या भाज्या असतात त्याच्यावरती ते लोक ओलं खोबरं जे आहे तर ते किसून किंवा खाऊन टाकतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे ना प्रत्येक ठिकाणची जी चव आहे ना ती वेगवेगळी होऊन जाते.
कसं मोबाईलमधून खालून डोकं घालून बघते. दिसत नाहीये का कप? हो हो हो. रात्री आम्ही कांदा भजीचा प्रोग्राम केला होता. कांदा भजी त्याचबरोबर बटाटा भजी. कांद्याची भजी आणि बटाटा भजी दोन्ही पण जे आहे तर ते रुद्रच्या पप्पांनी केले. ते स्वयंपाक करण्यात खूप एक्सपर्ट, म्हणजे कुठल्या पण प्रकारची जी डिश करतात ती एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर असते. त्याच्यातलं सगळं मेजरमेंट ते प्रॉपर घेत असतात. भाजीचा चमचा आहे तिखट. रुद्र काय बाबांना सगळ्याच वस्तू माझ्या उचलतात. भजी उचलले, चमचे उचलला, असे काय करायला लागले. आता तेव्हा पाव घेतले, असे करतात ते आमचे बाबा. रुद्र काय खातोय? पावभाजी, भजी पाव, बटाटा भजी. तुम्ही काय खाता? काय खाता? आपल्याला नको ते, आपल्याला नको ते. आपण पोत्यात खाल्लं ना, पोत्यात. ऑनियन घ्या, ऑनियन भजी घ्या. रुद्रने सुद्धा बटाटा भजीचा आनंद घेतला आणि तोही पुन्हा पुन्हा मागत होता, पण त्याला थोडंसंच खाऊ घातलं. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.